परमेश्वराच्या पवित्र आणि गौरवी नावात परत एक बार मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज परत एक बार प्रभूच्या वचनाच्या कडे वळत असताना प्रभूला धन्यवाद असो की सिस्टर अबोली यांनी जी साक्ष दिली की मागील शुक्रवारी जी प्रभूने अद्भुत असं कार्य केलं आणि त्यांना आणि त्यांच्या विश्वासाच्या द्वारे त्या देवाने त्यांना आरोग्य दिलेलं आहे. खरोखर देव हा अद्भुत आहे आणि विश्वासणाऱ्यांच्या प्रार्थना तो ऐकतो, विश्वासणाऱ्याचा अश्रू तो बघतो, विश्वासणाऱ्याला तो जीवन देतो. परंतु सामान्य जीवन ना, तर हे सार्वकालिक जीवन आहे. तो म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे, तू मेला असला तरी जगेल. आज प्रभूला धन्यवाद असो की अनेक लोक अधर्मात, पापात, अशुद्धतेत मरत आहेत कारण की त्यांना जगण्यामध्ये इंटरेस्ट नाही, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये मी असं सांगेल की त्यांची परिस्थिती मृतप्राय अशी आहे. त्यांना काही देखील आता अपेक्षा नाही, होप नाही. अशा समय जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांना आरोग्य, त्यांना यश, त्यांचं सुख, त्याचप्रमाणे त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर इतकंच नव्हे तर मृत्यूच्या पश्चात किंवा येशूचं आगमन झाल्या पश्चात त्यांना त्या स्वर्गीय जीवनाचा लाभ देखील येशू देतो. आणि यामुळे आज देखील तो येशू आमची प्रार्थना ऐकण्यासाठी आमच्या मध्ये आहे. आणि प्रभूला धन्यवाद असो की आज देखील तशा अद्भुत कार्य करण्यासाठी येशू सज्ज आहे. त्याचा उजवा हात, मी परत एक बार म्हणतो की त्याचा उजवा हात मला दिसत आहे, जो अनेकांच्या डोक्यावर ठेवून तो त्यांना आरोग्य देणार आहे, त्यांना तो जीवन देणार आहे, त्यांना तो नव्याने समर्पित असं जीवन देणार आहे. आणि यासाठी ज्या सिस्टरनी सांगितलं की मनुष्याचा विश्वास, तो विश्वास देवावर आहे, एक सेवकावर नाही, एक पाळकावर नाही. ते निश्चितच मध्यस्थी आणि रदबदली करतात, परंतु ते कोणाकडे त्या प्रार्थनेला घेऊन जातात? येशूच्याकडे. आणि येशू तुमचा आणि माझ्या जीवनाचा कोणत्याही समस्या, कोणतेही प्रश्न, कोणतेही अडचणी त्यापासून सुटका देण्यासाठी आज देखील सज्ज आहे आणि तो आज देखील करणार आहे आणि यापुढे देखील करणार. त्यामुळे विश्वासाच्याकडे जर आपण गेलो तर एक विश्वासा संदर्भातच आज मी संदेश देत आहे. आणि तो इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि त्यामधून आहे इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 24 आणि 25 मध्ये येणे प्रकारे संत पौल म्हणतो की मोशेच्या जन्माला वर त्याच्या आईबापाने विश्वासाचे योग्य त्याला 3 महिने लपवून ठेवले. बघा, एक विश्वास दिसतो. आई वडिलांनी मुलगा याला निश्चितच मारलं जाणार आहे हे कळल्यानंतर देखील त्याला लपवून ठेवलेलं आहे, त्याला गुप्त ठेवलेलं आहे. लपवून ठेवलं म्हणजे गुप्त ठेवलं, कारण ते सुंदर आहे असं त्यांनी पाहिले. आणि राजाची आज्ञा होती की मुलांना जीवन ठेवायचं नाही, त्यांना संपवायचं. आणि हे त्यांनी जाणून मुलाला लपून ठेवलं, कारण की त्यांना या गोष्टीची जाणीव होती की माझा पुत्र जो आहे त्याचं नाव मोशे आहे, तो या जगामध्ये देवाचं निवडलेलं पात्र आहे. परंतु दुसऱ्या बाजूला राजा देखील आहे आणि जरी ते त्याचं संरक्षण करणारा होता, परंतु एक मानवीय माता पिता म्हणून त्यांना एक कार्य करायचं होतं. आणि ते कार्य हे होतं की त्याला आपल्या प्रयत्नाने, आपल्या मानवीय प्रयत्नाने गुप्त ठेवावं. आणि ते त्यांनी केलं, परंतु ते गुप्त राहिलं. बघा, ते गुप्त राहिलं नाही. आणि आपल्याला असं पवित्र शास्त्र शिकवतं की ज्या राजाच्या भयाने, ज्या राजाच्या भीतीने, राजाची आज्ञा काय होती की कोणता पण यहुदी किंवा इस्रायली पुरुष किंवा हा लहान मुलगा जगता कामा नये, यासाठी की त्यांची वंशवृद्धी थांबावी. कारण की त्यांनी बघितलं होतं की याकोबाची ही 70 लोकांची संतती आता जवळपास 7 लाख लोकांमध्ये बदलली. 70 लोक 7 लाखांमध्ये बदललेले आहे. आणि त्यांना कळालेलं आहे की देवाचा किंवा एक विपुल आशीर्वाद यांना आहे की यांची उत्तम भरपूर अशी वाढ. आणि त्यामुळे जर मुलं संपवले
तर ही वाढ आपोआप थांबणार. आणि त्यासाठी मृत्यूचा आदेश, वॉरंट ज्याला म्हणतो, ते काढण्यात आलेला आहे. आणि अशा समयी एक माता पिता, जे विश्वासू इस्रायली माता पिता नव्हे तर इस्रायलाचा देव परमेश्वराची उपासना करणारे विश्वासू माता पिता त्याला लपवून ठेवतात. परंतु घडतं काय? घडतं हे की ते जेव्हा उघडकीस बाळ येतं, ते बाळ उघडकीस येतं, तेव्हा त्याच्यावर तलवार चालत नाही, तर त्याच्यासाठी राजपुत्राचे आशीर्वाद प्रभूमध्ये खुले होतात. हालेलुया. हो प्रियांनो, किती अद्भुत आहे की देव जर आमच्या बाजूने आहे, तर एका बाजूला माता पित्याला मरणाची भीती होती, तर दुसऱ्या बाजूला परमेश्वराची योजना ही होती की हे विश्वासणारे पुत्र, याला आम्ही राजघराण्यामध्ये जिथे मारणारे लोक राहतात त्यांच्या मी तारणारे बनवणार. आणि मोशे राजपुत्र बनायला निघाला. परंतु घडलं विचित्र. जरी बघा, एका बाजूला तर राजपुत्र व्हायची संधी मिळालेली होती, कारण की राजकन्याचा मुलगा म्हणून तो राजघराण्यात वावरत होता, त्या महालात वावरत होता. परंतु घडलं काय? तर आपल्याला असं दिसतं की जेव्हा त्याने एका आपल्या इस्रायली लोकांचं संरक्षण करत एक मिस्री लोकांचा त्यांनी हत्या केलेली आहे प्राण वाचवण्यासाठी, तर तो म्हणतो की मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोची कन्या पुत्र म्हणण्यास विश्वासाने नाकारले. का नाकारले? कारण की पापाचे क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांचं दुःख भोगणे हे त्याने पसंत करून घेतले. पापाचे क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्यांनी पसंत केले. किती अद्भुत बाब आहे. आम्ही पापाचे क्षणिक सुख जे आहे या जगामध्ये भोगण्यासाठी आपलं जीवन अर्पित करून देतो. मला धन मिळावं, मला पैसा मिळावा, मला समृद्धी मिळावी, मला जगात पद मिळावं, मला माझ्या मुलांची प्रगती व्हावी, त्यासाठी आम्ही जगातल्या कोणत्याही गोष्टीची तडजोड करायला तयार होतो. परंतु मोशे म्हणतो, मला तर राजपुत्र आणि राजकन्याचं घर स्वरूपातलं एक बॅकिंग मिळालेली होती, तरी देखील तो म्हणतो की मला ते क्षणिक सुख, आता तुम्ही क्षणिक नाही म्हणताय ना, तो जोपर्यंत जिवंत राहणार. आता आपल्याला माहितीये की मोशे 40 वर्ष अरण्यात राहिला आणि 40 वर्ष मिनिस्ट्री केली, म्हणजे 80 वर्षाचा प्रश्न होता. 80 वर्ष कमी होत नाही आपल्या आयुष्याचं, सगळ्याच जे लिमिट 80 वर्ष, परंतु 80 वर्षचा हा जो मोठा काळ होता, त्यामध्ये त्यांनी हे तुला तो क्षणिक काळ म्हणतो, त्या क्षणिक काळासाठी तो सार्वकालिक आशीर्वाद गमवू इच्छित नव्हता. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये किती दिवस उरलेले हे आपल्या कोणाला माहित नाही. आम्ही किती दिवस येशूमध्ये घालवलं हे कदाचित तुम्हाला माहित असत, परंतु या पुढे किती काळ आम्ही आणखीन जगणार आहोत याची शाश्वती कोणाला देखील नाही. आज आहोत, उद्या नसणार, हे सत्य आहे आणि ते सत्य प्रत्येक व्यक्ती स्वीकारतो. परंतु हाच प्रश्न आहे की उर्वरित आयुष्य आणि आजचं आयुष्य आम्ही कोणाच्या विश्वासावर आणि कोणासाठी जगतो. मी रिपीट करतो, तुम्ही आणि मी कोणासाठी जगतो? तुम्ही म्हणा आम्ही आम्हाला मुलं आहे, आम्हाला पत्नी आहे, आम्हाला पती आहे, आमचे प्रियजन आहे, आम्हाला नोकरी आहे, आम्हाला संसार आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला जगावं लागणार. या सगळ्या गोष्टी निश्चितच खऱ्या आहे, यासाठी आम्ही जगतो. परंतु प्राधान्य कोणाला? दिवसाच्या 24 तासामध्ये अधिकाधिक प्राधान्य कोण देतं? तर आपण म्हणणार आहोत संसारासाठी, जगासाठी, पोटा पाण्यासाठी आम्हाला श्रम करावे लागतात. यस, हे करतो आम्ही. परंतु आमच्या जीवनामध्ये देवाला काय स्थान आहे? नंबर 2, ही सेवा नुसतं ऐकण्याची सेवा मर्यादित नाही, ही नुसती हात जोडून प्रार्थना करणं. परंतु जे दुःखी कष्टी लोक, तसं आज आपण बघतो की या निश्चितच चॅनलच्या द्वारे किंवा या ऑडिओ मिनिस्ट्रीच्या द्वारे दुःखांमध्ये, कष्टामध्ये असलेले लोक, ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, अशा लोकांपर्यंत ही देवाची स्मार्ट सेवा पोहोचत आहे. त्या समयी आपले प्रियजन जे ह्याचं नियोजन करतात, खिल्लारे साहेब, गायकवाड साहेब व त्यांची टीम, ही त्या गोरगरिबांचं दुःख समजून त्यांच्यासाठी दररोज ही वार्ता, ही सुवार्ता, ही सेवा घेऊन येते.
या समय त्यांना अनेक गोष्टीचा त्याग करावा लागतो. ड्युटीवर आल्यानंतर, धावपळ करत आल्यानंतर त्यांना नियमितरित्या या सर्व सेवेसाठी स्वतःला उभं करावं लागतं. आणि ते एक दिवसापुरतं मर्यादित, ते दररोज 365 दिवस ती ही सेवा देत आहे. तर याचा अर्थ हा आहे की त्यांनी आपल्या जीवनामध्ये क्षणिक सुख भोगण्यापेक्षा जे देवाला आनंदित करणारं आणि येणाऱ्या दिवसामध्ये सार्वकालिक त्याचं प्रतिफळ मिळणार आहे त्याकडे त्यांनी दृष्टी लावलेली आहे. आणि परत एक बार आपल्याला ह्याच्याकडे बघितलं की आपल्याला काहीतरी नाकारावं लागणार. हिंदीमध्ये खूप सुंदर म्हणे की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता. काहीतरी मिळवायचं आहे ना, तर त्याच्यासाठी काहीतरी पे करावं लागतं. आम्हाला फुकटामध्ये काही देखील जगामध्ये मिळत नाही. आज देखील आपण मोबाईलवर जर ऐकत आहे तर आपल्याला रिचार्ज करावं लागत, तेव्हा ते मोबाईलची सेवा तुम्हाला आणि मला मिळेल. आपण घरामध्ये राहतो तर त्याचं भाडं भरावं लागतं किंवा आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागतं. तरी आपलं ते घर असलं, जरी मोबाईल आपला असला तरी आपल्याला त्याच्यासाठी लाईट म्हणा की त्याच्यासाठी चार्जिंग म्हणा, त्याच्यासाठी पे करावा लागेल. घर जरी आपल्या नावावर असलं तरी त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागतं. मुलं जरी आपले असले तरी त्यांचं संगोपनासाठी आपल्याला पैसे कमावे लागतात आणि त्याच्यासाठी श्रम करावं लागतं. फुकट नाही, काही देखील फुकट मिळत नाही. अंबानी आणि अडाणी सारखी लोक जे आज जगातले पहिले 5 समृद्ध लोकांपैकी, ते देखील अहोरात्र परिश्रम करतात, त्यामुळे त्यांना पैसा मिळतो. परंतु प्रियांनो, या सर्व गोष्टी ज्या मी अगोदर सांगितल्या ते क्षणिक आहे. ते एक दिवस जोपर्यंत आमचे श्वास आणि हृदयाचं धकधक चालू तोपर्यंत चालणार. त्यानंतर काय क्षणिक सुख किंवा दुःख जे काही मिळालं त्यानंतर पुढे काय, याबद्दल विचार करत असताना मोशे बद्दल संत पौल याने प्रकारे म्हणतो की त्यांनी देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे पसंत करून घेतले. आता प्रश्न हा येतो की काय गरज आहे लोकांच्या बरोबर दुःख सहन करण्याची? काय गरज आहे त्यांच्याबरोबर? काय गरज आहे आम्हाला त्यांचे? आमचं होतंय ना भलं. आता ह्या दिवसामध्ये आपल्याला माहिती, माझ्या मुलाबाळांना नोकरी धंदा आहे ना, माझ्या मुलाबाळा शिकत आहे ना, माझं घर चाललंय ना, मला पोटा पाण्याला सगळं मिळत आहे ना, माझ्या सगळ्या गरजा पूर्ण. काय करायचंय? ह्याच्याशी त्याच्याशी आपलं गज बसायचं, प्रार्थना करायची घरच्या घरी आणि आपलं जीवन जगायचं. नाही, हे निश्चितच एक स्वार्थी जीवन आहे. आणि ह्याबद्दल पवित्र शास्त्र कधी देखील तुम्हाला शिकवत नाही. वचन आम्हाला प्रभू येशू आम्हाला शिकवतोय की जसे स्वतःवर तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आपल्या शेजारी जर दुःखी आहे आणि शेजाऱ्याला अडचण आहे आणि तुम्ही समाधानी जीवन जगत आहे तर हे ख्रिस्ती जीवन नाही. नुसतं शेजाऱ्याचा अर्थ हा नाही की आपल्या शेजारी राहणारा व्यक्ती, परंतु आपल्या सहभोवती राहणारा जो समाज आहे तो जर क्लेशात, दुःखात, संकटात आहे तर मी कधी देखील आनंदी सुखी राहू शकत नाही. मोशेने बघितलं की माझे लोक हे इजिप्त किंवा मिसरच्या गुलामीमध्ये राहतात, हे माझे आई वडील माझी लोक आहेत आणि मी कसा आनंदाने राहू शकतो? मी राजघराण्यात महालात सोन्याच्या बिछाण्यावर लोळायचं आणि माझे लोक इथे गुलामीमध्ये फटके खाते आणि सगळ्या प्रकारची मजुरी करत आहे. हे मला शोभेल असं नाही. हे मला शोभेल. ज्या समय मोशेला कळालं की मी मिस्री सत्ताधीशापैकी नाही तर गुलामीत वावरणार या लोकांपैकी एक आहे, तेव्हा त्याचं जीवन बदलून गेलेलं आहे. हो प्रियांनो, एक लक्षात ठेवा, आम्हाला या जगामध्ये सत्ता गाजवण्यासाठी, सत्ता उपभोगण्यासाठी नाही, तर आमच्या सारखे अनेक कष्टी दुःखी लोक आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना आधार नाही, जे निराधार आहे, ज्यांच्याकडे धन नाही, ज्यांच्याकडे पैसा नाही, ज्यांच्याकडे कोणत्याही चांगल्या सुख सोयी नाही, परंतु ते त्या पैशाला तरसलेले असे लोक आहेत, त्यांच्यासाठी देव त्यांच्यावर प्रीती करतो. देव त्यांना शोधत या जगामध्ये आला, त्याला घोषित करणं यासाठी देवाने आम्हाला पाठवलं. आणि त्यामुळे आपण जर उत्पत्ती 2:24 मध्ये बघितलं तर याच तो पुरुष आपल्या आईबापाला सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील. आणखी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे की माता पिताने जन्म दिलेला आहे, परंतु माता पिता बरोबर आपण आपल्या विवाहोत्सव
आपण वावरतो, परंतु एकदा विवाह झाल्यानंतर आपल्याला एक जबाबदारी म्हणून पत्नी लागते आणि त्या पत्नी बरोबर उर्वरित जीवन किंवा संसार आपल्याला करायचा. याचा अर्थ आहे नाही की आई बापाला सोडून द्या. निश्चितच आता आपलं प्राधान्य बदलत राहतं. आपण आई वडिलांकडे लक्ष द्यायचंच आहे, परंतु आता जी पत्नी देवाने आम्हाला दिलेली, जी जीवन संगीने आपल्याला दिली किंवा मला जो पती दिलेला आहे, त्याच्याबरोबर मला संसार करायचा आहे. त्याचं सुख हे माझं सुख, त्याचं दुःख हे माझं दुःख आहे असं म्हणून एक शरीर होऊन, एक जीव म्हणून ते जगतात. हे झालं एक पती पत्नीचं ऐक्य. परंतु येशू मध्ये पत्नी ही वधू आहे आणि वधू म्हणजे मंडळी आहे. पती म्हणजे येशू आहे, तो वर आहे. आणि लवकरच त्या वराने ज्या मंडळीसाठी, या वधूसाठी प्राण अर्पिलेले आहे, तो किती आमच्यावर प्रीती करतो, त्याचप्रमाणे पत्नीवर पतीने प्रीती करणं गरजेचं आहे. कारण की जर दिसणाऱ्या व्यक्तीवर प्रीती करू शकत नाही, तो दिसणाऱ्या व्यक्तीवर प्रेम करू शकत नाही, तो न दिसणाऱ्या देवावर कशी प्रीती करू शकतो. यामुळे आपल्या देवाने 5 इंद्रिय दिलेल्या आहे. म्हणजे डोळे आहे, कान आहे, त्वचा आहे, तोंड आहे आणि या प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या इंद्रियांच्या द्वारे, पंचेंद्रियांच्या द्वारे काय करायचंय. नाक आहे, परंतु याद्वारे आपल्याला काय दिसतं. याद्वारे आपल्याला दिसतं की मला धन हवं आहे, मला सन्मान हवा आहे, मला गौरव हवा आहे, मला मान्यता, मला पद, मला अधिकार, मला पैसा, मला सुख, या सगळ्या गोष्टी एक इंद्रिय. परंतु एक सहावी इंद्रिय विश्वास देवाने देव केलेली आहे आणि ती इंद्रिय जी आहे ती आम्हाला दाखवते की दारिद्र्य आहे तरी देवाला धरा, दुःख सुख आहे तरी शेजाऱ्याला धरा, जरी तुझ्या जीवनामध्ये लोक हसतायत, निंदा करत आहेत, तरी देवाचं गौरव करा. ही कोणती इंद्रिय आहे? सहावी इंद्रिय विश्वासाची इंद्रिय. हालेलुया. ही विश्वासाची इंद्रिय तुम्हाला आणि मला हे सांगते की या 5 इंद्रिय या तुला जगाच्या गोष्टी दाखवतात आणि त्याकडे वळत असताना एक इंद्रिय जी आहे किंवा एक शरीराचा अवयव आहे, तो विश्वासाची इंद्रिय म्हणून ओळखला जातो. आणि ती विश्वासाची इंद्रिय हीच तुम्हाला सांगते की तुम्हाला आणि मला देवाने निवडलेलं आहे आणि तू त्या देवावर विश्वास ठेव. आणि तुझा विश्वास बघून, तुझ्या जीवनामध्ये होणारे कार्य बघून, जेव्हा देवाचा गौरव व देवाची आज्ञा पालन इतरांना दिसते, तेव्हा येशू मध्ये अनेक लोक त्या प्रकाशाकडे आकृष्ट होतात. व ज्या प्रकारे अंधारामध्ये एक दिवा लावला, अंधारामध्ये एक आपल्याला कंदील ठेवला तर सर्व किडे त्याच्याकडे आकर्षित होतात. त्याचप्रमाणे प्रियाने जगाचा अंधकारात सत्तेमध्ये ख्रिस्ताने पेटवलेला दिवा तुम्ही तो नगर जो टेकडीवर वसलेला आहे त्याच्याकडे जग निश्चितच त्या अंधकारामध्ये बघत असतं. ते तुम्ही आणि मी आहोत. आणि ह्यामुळे प्रियांनो, तो विश्वास जर तुमच्यामध्ये आहे, ती प्रीती ते तुमच्यामध्ये, आणि लोक जर तुमच्याकडे बघत आहे की ह्याच्याकडे येशू आहे, याच्याकडे येशूची प्रीती आहे, येशूचा अधिकार आहे, येशूची ताकद आहे, प्रार्थनेची शक्ती आहे, देवाचे जिवंत वचन आहे, तर तुम्ही स्वतःला रोखू शकत नाही. तुम्ही स्वतःला थांबवू शकत नाही. मोशेने बघितलं, यस, मी देवाचा निवडलेला पात्र आहे, मी देवाचा सेवक आणि दास आहे, मग मी थांबू शकत नाही. जरी त्याने वेगवेगळे अडथळा घेतले, मोशे म्हटला की नाही, मला बोलता येत नाही, मला फारूक असा काय स्वीकार कर, मी कोणी देखील नाही, मला तू देव. पण देव म्हणे नाही, तुला मी निवडलेलं आहे, तुला सेवा करावी लागेल. त्यानंतर मोशेने कधी देखील मागे वळून बघितलं नाही. अपमान झाला, निंदा झाले, सर्व प्रकारच्या लोकांनी त्याचा अपमान केला, छळ केला, धोंड मारायला, दगड मारायला मागे पुढे बघितलं नाही. तरी देखील मोशे म्हणतो, देवा तू मला ह्यांच्यासाठी निवडलेलं आहे. देवा, जरी मला त्या दुधामध्याच्या प्रदेशात जाता आलं नाही, परंतु हे लोक दुधामध्याच्या प्रदेशात जायला पाहिजे. तू मला जीवने पुस्तकातून माझं नाव काढून घे, परंतु यांना तू काही देखील करू नको, जरी ते चुकलेले आहे. ही आहे मध्यस्थी सेवा.
आज प्रियांनो, जे दुःखात आहे, क्लेशात आहे, ते कदाचित आमच्या विरोधात असतील, कदाचित ते आमच्याबद्दल चांगलेही बोलत नसतील, कदाचित ते आमचा अपमान करत असतील, आमच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारच्या खेळ आणि खंडोबा ते करत असतील, परंतु लक्षात ठेवा, ते देवाने तुमच्यासाठी तुमचे शेजारी जवळ ठेवलेले, यासाठी की एक दिवस देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये कार्य करेल आणि ते बदलतील. हो, आणि यासाठी मोठे प्रकारचे नेत्र कोणते होते? त्यांनी विश्वासाच्या नेत्राने बघितलं की आज जर मी या लोकांसाठी दुःख, क्लेश, संकट, समस्या सामोर गेलो, त्यांच्यावर प्रीती केली आणि जो मला आशीर्वाद मिळाला देवापासून मी त्यांना वितरित केलं, तो कदाचित प्रार्थनेचा आशीर्वाद असेल, कदाचित मदतीचा आशीर्वाद द्यायचा असेल, कदाचित मला एक पॉवर ऑथॉरिटी दिली त्याचा अधिकार असेल, मी त्यांना दिला, तर येणाऱ्या दिवसामध्ये या क्षणिक दुःखाच्या नंतर उर्वरित आयुष्य सार्वकालिक सुखामध्ये बदलणार. परंतु जर आपण म्हटलं मला काय घेणं देणं, त्यांनी त्यांचं बघावं, मी माझं बघतो, मला देवाने दिलं ना, मग मीच माझ्या गोष्टीमध्ये चालेल, तर तुम्ही स्वतःला फसवून घेता. तुम्ही देवाचं कार्य करत नाही, तुमचं स्वार्थी जीवन, आणि स्वार्थी जीवन हे देवाला कधी देखील आवडणार. पित्याने आपल्या समोर जे निर्मिती होती, ज्याला त्याने म्हटलेलं मनुष्य आहे, ते पापी होते, त्यांच्यावर देवाचा क्रोध होता, शाप होता, तरी देखील देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला राखून न ठेवता या जगामध्ये दिला. त्याला माहित आहे की हे लोक त्याचा स्वीकार करणार नाही, तरी देखील दिला. त्याचं अर्पण व्हावं यासाठी दिला. येशूला देखील माहित होतं की लोक मला वधस्तंभावर खिळतील, माझा छळ करतील, अपमान करतील, तरी देखील त्यांनी रोखलं नाही. तो शेवटच्या गेत्सेमने बागेच्या प्रार्थने म्हणतो की झाल्यास हा प्याला मजपासून टळून जाऊ दे, परंतु माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण हो. प्रियांनो, हा प्याला सोपा नाही. मदतीचा हात, प्रार्थनेचा हात, सेवेचा हात हा सोपा नाहीये. त्याच्यासाठी खूप आम्हाला पे करावं लागतं, खूप बलिदान, त्याग करावा लागतो. परंतु येशूला माहित होतं की माझ्या मरणाच्या पश्चात मला एक जीवन मिळणार आहे, आणि ते जीवन हे मलाच नव्हे तर माझ्याद्वारे अनेकांना मिळणार आहे. हालेलुया. हे स्मरण हे येशूला नव्हतं, हे मरण आमचं होतं जे त्याने स्वीकार केलं. कारण की पापाचं वेतन हे मरण, परंतु येशूमध्ये चालतात त्यांना जीवन आणि युगानुगाचं जीवन आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की ख्रिस्ताचं तत्वज्ञान मोशेने तुम्हाला आणि मला शिकवलेलं आहे की मी देवाच्या लोकांबरोबर दुःख सहन करायला तयार. दुःख सहन करायचा अर्थ हा नाही की तुम्ही सर्व काही सोडून आणि एकदम जंगलामध्ये जा आणि अडचणीला सांगू. नाही, देव तुम्हाला पुरवेल, तो झोपेत ही पुरवणारा गौरव बाप आहे, त्याबद्दल काही संशय नाही. परंतु अधिक तुमचा समय त्या लोकांच्या प्रार्थनेसाठी, त्या कष्टी लोकांच्या दुःखासाठी समय देणं गरजेचं आहे. कारण की या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याचं देव लिहून ठेवतो, तो आपल्या नोंद वहीमध्ये लिहून ठेवतो, त्याचं प्रतिफळ येणाऱ्या दिवसामध्ये देव देणार. परंतु त्या लोकांमध्ये जाण्याकरता आता प्रभू येशू ख्रिस्ताच्याकडे जर आपण बघितलं तर येशू वरून देखील सगळं काही कार्य करू शकला असता किंवा नाही करू शकला असता. का नाही करू शकला असता? तो आज खाली येण्याची, जगामध्ये येण्याची गरज होती का त्याला? निश्चितच तो स्वर्गामध्ये बसून देखील सगळे एक पत्ते किंवा आपण म्हणूया सगळे अधिकार गाजवू शकला असता. परंतु त्यांनी जगामध्ये येऊन एक मानवाच्या स्वरूपाचं नव्हे तर दासाचं स्वरूप धारण केलं. हेच हे मिस्री लोकांचे दास होते, आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील या जगामध्ये येऊन मनुष्याचा दास झाला. यासाठी तो म्हणतो मी सेवा करून घ्यावायला नव्हे तर सेवा करावायला आलेलो आहे. आणि आमचा देव जर सेवा करायला आला, आमचा देव जर दासाचं स्वरूप धारण करतो आणि आम्ही बॉस म्हणून जगण्याची इच्छा बाळगतो, तर आपण निश्चितच येशूची आज्ञा पालन करत नाही, आम्ही येशूच्या मागे चालणार त्याचे निश्चित शिष्य नाही. हे आपण जाणून घ्या, हे आपण जाणून घ्या. यामुळे येशू ख्रिस्ताचं तत्वज्ञान आम्हाला हे शिकवतं की माझे लोक जर दुःखात आहे, क्लेशात आहे, तर जसं मोशे गुलामगिरीच्या त्या गुलाम लोकांच्या बरोबर राहिला आणि शेवटपर्यंत त्याच्या बरोबरच त्यांनी आपलं जीवन घालवलं, त्याचप्रमाणे येशूने देखील मरेपर्यंत त्या लोकांमध्ये वावरला. आणि त्यामुळे प्रियांनो आज तो येशूचा आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. आम्ही आपल्या लोकांसाठी काय करत आहोत हे देव बघत आहे.
आम्ही मागत आहोत की मला प्रार्थनेच्या द्वारे हे दे, मला तेल दिलं, मला पाणी दिलं आणि मला आरोग्य दे, मला निश्चितच माझ्या मुलांचं कल्याण कर, मला नोकरी मिळू दे, मला येशू म्हणतो आधी माझ्या धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा, म्हणजे मी इतर सर्व काही तुम्हाला. परंतु आम्ही अनेकदा स्वार्थी बनून म्हणतो पहिले माझे सर्व प्रार्थना आहेत, मग मी विचार करेन किंवा मी कार्य करेन, तुझी सेवा करेन. पहिले तुम्ही आपलं जीवन आणि आपली सेवा येशूला अर्पण करा. मागायची पण गरज नाही. येशू जो गुप्तदर्शी पिता आहे, तुला माहित आहे तुमची आणि माझी गरज काय आहे. आणि जेव्हा स्वर्गाचे कपाट तुमच्या आणि माझ्यासाठी उघडतील, तेव्हा बुद्धी आणि कल्पनेच्या पलीकडे देव देणार आहे. आणि यामुळे आपण जो आहे ते देवाचे निवडलेले लोक आहोत. आणि त्यामुळे आपण जर निवडलेले आहोत तर नैसर्गिक व्यक्ती जो आहे, जगिक व्यक्ती काय विचार करतो की निश्चितच आम्ही का लोकांबरोबर दुःख सहन करावं, आम्ही का लोकांसाठी प्रार्थना करावी, आम्ही का लोकांची भेट द्यावी, आम्ही का त्यांच्या संसारामध्ये ढवळाढवळ करावी. हो प्रियानो, ख्रिस्ती लोकांचं जे जीवन वैयक्तिक नसतं, ते दुःखा सुखात सामील होतात. आणि जर म्हणतात तुम्हाला काय पडले, तुम्ही तुमचं बघा ना, आम्ही आमचं बघू, असं म्हणून ख्रिस्ती लोकांना डावलतात. परंतु ख्रिस्ती लोकांचं जीवन हे स्वतःचं जीवन नाही. जरी ते आपल्याला नाकारत असतील, जरी ते आपल्याला हाकलून देत असतील, तरी देखील आपण त्यांच्या दुःखामध्ये जाऊन सहभागी होणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपण बघितलं मिशनरी लोक युरोप मधून, अमेरिकेमधून भारतामध्ये आले आणि मरेपर्यंत इथे राहिले. का? त्यांना काय गरज होती? त्यांना हाकलून दिलं, त्यांना मारलं. जसं आपण ग्रॅम स्टेनच्या बद्दल त्याला जीवन जाळलं, पण त्याची पत्नी म्हणते मी त्या शत्रूंना क्षमा करते. आज देखील ती काम करत आहे. काय एवढा अपमान सहन करायचा? कारण की ह्यासाठी की माझा येशूला तोच अपमान सहन करत असताना देखील तो लोकांसाठी प्रार्थना करतो की प्रभू यांना काढून घ्यावं. मी अशी अपेक्षा करत नाही. शिष्यांना हे दुःखमय द्वेषमय लोकांमधून काढून घ्यावे यासाठी मी, तर त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी मी प्रार्थना करतो. प्रियांनो, तुम्हाला वाटतं की तिथे घुसल्यानंतर, त्यांच्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला अपमानित करतील, हाकलून लावतील? यस, कदाचित ते होईल देखील. परंतु संरक्षणाची जबाबदारी येशूवर आहे आणि त्याच्याकडे तुम्ही लक्ष पुरवणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपण लक्षात ठेवा, जर देवाने आपल्या पुत्राचा त्याग केला, पुत्राने त्या स्वर्गाचा त्याग केला आणि त्यांनी सामान्य व्यक्ती म्हणून नव्हे तर दास म्हणून जीवन जगलं, तर तुम्हाला आणि मला बॉस म्हणून जगण्याची कशी काय अपेक्षा असावी? हो प्रियांनो, आम्ही मरेपर्यंत गरिबांचे, गोरगरिबांचे दास आहोत. त्यांच्यामध्ये सुखात, त्यांच्या दुःखामध्ये जेव्हा आपण जातो तर ख्रिस्ताचा कळवळा आपण त्यांना दाखवतो. ते आपल्याला आपल्या समस्या, आपले दुःख सांगतात. आपण त्यांच्यासाठी येशूच्या नावात प्रार्थना करतो आणि येशू कार्य करतो. येशू त्यांना बरं करतो, येशू त्यांचं बरं करतो, येशू त्यांना आरोग्य देतो, येशू त्यांना शांती देतो, येशू त्याला जीवन देतो, येशू त्यांना तारण देतो. आणि त्याचं प्रतिफळ कदाचित त्या जगामध्ये मिळणार नाही. मोशे काय राजा म्हणून जगू शकला का परत? चांगलं राजपत्नीने नाकारलं, परंतु तो परत राजा झाला का या जगामध्ये? नाही. तो त्या लोकांमध्ये मरण पावला. जंगलामध्ये, अरण्यामध्ये, डोंगरावर जाऊन तो मरण पावलेला आहे. तो राजा जरी झाला नाही, परंतु आम्हाला आणि त्याला विश्वास आहे की तो एक दिवस त्या सिंहासनावर बसून राज्य करताना आपल्याला दिसणार आहे. तो देवदूतांचा न्याय करताना दिसणार आहे. हो प्रियांनो, कदाचित तुम्हाला सुख, दुःख, आनंद, शांती मिळो न मिळो, परंतु एक दिवस त्या स्वर्गीय राज्यामध्ये देव तुम्हाला विपुल आनंद देणार आहे. आणि ह्यामुळे प्रियांनो, आजचा थीम हाच आहे की आपल्याला पापाचे क्षणिक सुख आहे ते भोगण्यापेक्षा, हो, पापाचं क्षणिक सुखामध्ये आनंद घेण्यापेक्षा पापाची शिक्षा जी आहे ती सार्वकालिक आहे. परत एक बार रिपीट करतो मी की पापाचं सुख हे क्षणिक आहे, जगिक स्वार्थाचं सुख हे क्षणिक आहे. माझं हे करणं हे काही दिवसच आहे. आपण म्हातारण मरून झालं, माझं काहीच राहणार नाही, सगळं मातीला जाऊन मिळणार. परंतु त्याचं प्रतिफळ जे आहे, त्याचा जो शाप आहे, त्याचा जो क्रोध आहे, त्याचा न्याय जो आहे तो सार्वकालिक आहे. परंतु याचं उलट
याचं उलट जेव्हा आपण देवाचे दुःख, देवाचे क्लेश येशू प्रमाणे आपल्या मस्तकी घेतो, तर हे देखील क्षणिकच आहे. काही दिवस दुःख, काही दिवस क्लेश, एक दिवस तुम्हाला आणि मला जेव्हा या जगातून जावं लागणार, त्यानंतर देवदूत आणि देव तुमचा सत्कार सन्मान करत सार्वकालिक आनंद आणि सुख देणार आहे. आणि ही बाब 6व्या इंद्रीच्या द्वारे मोशेला कळाली आणि त्यामुळे मोशे विश्वासाच्या बद्दल जो काही धडा त्याने दिला त्याबद्दल संत पौल असं म्हणतो की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयी भरोसा. हीच आशा गोष्टी, जी काही मी आशा ठेवलेली आहे, मी आशा कोणावर आहे? कोणावर माझा भरोसा आहे? जिवंत येशूवर माझा भरोसा आहे, माझ्या तारणाऱ्यावर माझा भरोसा आहे. कारण की त्याच्या मुखातून निघणारं वचन कधी देखील विफळ होऊन परत होत नाही, तर सत्य आणि सत्यच ठरतं. नंबर 2, आशा ठेवलेल्या गोष्टीवर भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल खात्री आहे. यस, एक दिवस तो धार्मिकतेचा मुकुट, तो निश्चितच आशीर्वादाचा मुकुट, तो माझा प्रतिफळ मला देव देणार आहे, हा माझा विश्वास आणि माझा हा भरोसा आहे. आणि ह्या बद्दल विश्वासाची खात्री आणि साक्ष आपल्या पूर्वजांनी ह्याबद्दल आपल्याला दिलेली आहे. आज ते झोपी गेलेले. प्रियांनो, आज देव तुमच्या आणि माझ्याकडे बघत आहोत. काही दिवसानंतर आम्ही पण भूतकाळात जाणार आहोत, आम्ही देखील संपणार आहोत. आम्ही आपल्या येणाऱ्या पिढीला काय देणार आहोत? जर आज विश्वास तुम्ही आणि मी राखला, तर येणाऱ्या पिढीलाच नव्हे, तर आपल्या बरोबर येणारे अनेक जे लोक आहेत त्यांना ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं आशीर्वादाचा लाभ मिळणार आहे. त्यांना जीवन आणि युगायुगाचं जीवन मिळणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की येशूच्या सानिध्यामध्ये आनंद आहे, परंतु येशूच्या शिवाय आम्ही जगी किती आनंद उपभोगला तो क्षणिक आहे, परंतु दुःख हे सार्वकालिक आहे. तर आज प्रत्येक मी आपल्याला हेच सांगू इच्छितो की विश्वास धरा, विश्वास ठेवा. येशूने तुम्हाला भिकारी आणि मला भिकारी बनवले. जगामध्ये येशू के नाम पे दे दे बाबा असे म्हणणारे लोक तुम्हाला कुठेच दिसणार नाही. कारण की येशू जे आहे तो, त्याचं वचन आम्हाला सांगतं की तरुण सिंहाचे बाण पडते, त्याची उपासमार होते, परंतु जे देवावर विश्वास ठेवतात, त्याच्या भयात चालतात, त्याला कोणत्याही चांगल्या गोष्टीची कदापि वाण पडत नाही. येशू मध्ये तो सर्व गोष्टीचा पुरवठा करणारा यावे ये आहे. त्याच्यावर तुमचा माझा विश्वास आहे का? असं आहे तर आपण आपले नेत्र बंद करूया. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया, कारण की देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे आणि तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देते. परंतु आम्ही इतरांसाठी प्रार्थना करावी, इतरांसाठी जो लाभ मला येशू मध्ये मिळाला तो इतरांना वितरित करावा, यासाठी आपण त्याच्या जवळ जाऊ. येशू तुला धन्यवाद देतो, कारण की या संध्याकाळचा समय या निश्चितच एक नवीन वचनाच्या द्वारे विश्वासाचे नेत्र उघडलेले. यावेळेस आम्ही डोळ्याने, कानाने आणि मुखाने अनेक गोष्टी बघितल्या, चुकलो, बोललो, ऐकलं, परंतु या सगळ्या जगी गोष्टी होतात जे मला धन, पैसा, दैहिक स्वार्थ या गोष्टीकडेच घेऊन जात होते. परंतु आज विश्वासाच्या द्वारे आम्ही मोशेकडे बघितलं, विश्वासाच्या द्वारे येशूच्याकडे बघितलं आणि त्यांनी या जगामध्ये राहतात त्यांचं एक क्षणिक जीवन आहे. त्या क्षणिक जीवनाच्या आनंदापेक्षा, स्वतःच्या लाभापेक्षा सार्वकालिक जीवनाच्या भवितव्याकडे त्यांनी बघितलं आणि त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की आज मी दुःखित लोकांसाठी, कष्टी लोकांसाठी जर आज स्वतःच जीवन येशूच्या हाती देतो, तर येशू माझ्या या कळकळीची, तळमळीची प्रार्थना ज्या इतरांसाठी आहे तो निश्चित ऐकणार आहे आणि त्या लोकांचं कल्याण करणार. आज अनेक जण आहे पित्या, त्यांच्यासाठी कळकळीची, तळमळीची प्रार्थना मी हीच करतो. ते कष्टात आहे, दुःखात आहे, आजारात आहे, व्याधीत आहे, शापात आहे, पापात आहे, विविध प्रकारच्या अडचणीत आहे, विविध प्रकारचे व्हायरस इन्फेक्शन मध्ये आहे, अनेकांच्या घरात पाणी नाही, नोकरी नाही, संतती नाही, विविध प्रकारचे आजार आहे, ट्रीटमेंट घेते, बिछाण्यावर खेळलेले आहे, आश्रू ढाळत आहे, सैतानाच्या बंधनामध्ये. प्रत्येकासाठी तेल व पाणी आम्ही तुझ्या जवळ घेऊन येतो. येशू तू जयवंत आणि विजयी असं देव, तुला बसलेला फाटक्याने आरोग्य प्राप्त होतं. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येक व्याधीग्रस्त, शापग्रस्त, पापग्रस्त व सैतानाच्या बंधनात लकडलेल्या लोकांना येशूच्या नावात आम्ही मोकळी करतो. येशू हा तेलाचा स्पर्श होत असताना तुझा दुप्पट अभिषेक उतरू दे. पाणीचं सेवन करत असताना आणि ते शरीरात प्रवेश करत असताना सर्व व्याधी व पोटात असलेले सर्व खाणं पिणं आणि सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांच्यातून दूर कर, त्वरित याच वेळेस आरोग्यदायी हात आणि तुझा
धार्मिकतेचा उजवा हात प्रत्येकाच्या डोक्यावर ठेव. हे जीवन जरी येशूने मला दिलेलं आहे, परंतु हे माझं नव्हे. माझं जीवन हे इतरांसाठी मी अर्पित करतो, यासाठी की त्यांचं भलं होताना, त्यांना आरोग्य मिळताना, त्याचं जीवन बदलताना जेव्हा आम्ही आणि लोक बघणार आहे, तेव्हा माझा नव्हे तर माझ्या जिवंत देवाचा गौरव करणार आहे. आज प्रत्येक किल्लारी साहेब, गायकवाड साहेबांसाठी धन्यवाद देतो की अशा प्रकारची सेवा त्यांनी अर्पिली आहे. त्याचं प्रतिफळ तो त्यांना, त्यांच्या कुटुंबाला देत आहे. अनेक पिढ्यांना तो देणार. तो शिक्षण, तो धडा आम्ही घेऊन त्या मार्गावर ज्याच्यावर मोशे, ज्यावर येशू, ज्याच्यावर संत पौल आणि सर्व प्रकारचे सेवक गण चालले, तसं सेवक आणि दासित्व आम्हाला बनव. यासाठी की येणाऱ्या दिवसामध्ये जगात एक क्षणिक दुःख सुख भोगण्यापेक्षा देवाबरोबर आम्ही जर दुःख भोगत आहोत, तर येणाऱ्या दिवसामध्ये सार्वकालिक आनंद माझा देव देणार आहे. आणि ते प्रत्येकाला तू याच वेळेस देत आहे, त्याबद्दल आभार मानतो. प्रभू येशूच्या नावामध्ये ही फाईल, त्याच्यामध्ये अनेक प्रेयर रिक्वेस्ट आहे, ते सर्व काही तो पवित्र परमेश्वर आशीर्वादित करून त्यांना त्या प्रेयरचं उत्तर दे. प्रत्येक वार या कुटुंबियाला, त्यांना खिल्लारे कुटुंबीय, गायकवाड कुटुंबीय म्हणून सेवेसाठी अर्पित केलं, त्यांना देखील आशीर्वादित केलं. प्रेयर रिक्वेस्ट आणि आज समय तो आशीर्वादित केला. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन.